नमस्कार मंडळी, कसे आहात सगळे? तर आज तो दिवस आहे ज्या दिवशी गौऱ्यांचं आपण विसर्जन करतो, म्हणजे शेवटचा दिवस आहे. सो आजच्या दिवशी गौऱ्यांना शेवयाचा भाताचा नैवेद्य असतो आणि तोच नैवेद्य नंतर प्रसाद म्हणून आलेल्या सर्व बायकांना दिला जातो. सो शेवटच्या दिवशी एक पद्धत असते दोरे घेण्याची आणि त्याच्यामध्ये 9 गोष्टी असतात. त्याच्यामध्ये असतं दोरा, हळद कुंकू, तुळशीचं पान, सुपारी, खोबरं, हळकुंड, खायचं पान, आघाडा आणि हराळी अशा या गोष्टी असतात. त्या एकत्र बांधाव्या लागतात दोऱ्यामध्ये आणि ते गौऱ्यांच्या डोक्यावर ठेवतात. हेच माझे सासूबाई ते एक्सप्लेन करतात आणि त्यानंतर सगळ्या बायका एक एक करून आल्या आणि त्यांच्यासोबत हळदी कुंकूही झालं. त्याचबरोबर भरपूर गप्पाही होतात, कारण की अशा कार्यक्रमामध्ये बायकांना एकत्र येण्याचा चान्स मिळतो आणि बायका एकत्र आल्या म्हणजे काही गोष्टींवरची चर्चा होणारच. सो इथे सगळ्यांच्या गप्पाही सुरू आहेत. त्याचबरोबर एक एक करून ते दोरे बांधायचे सुरू आहे. म्हणजे जे आत्ता मी तुम्हाला सगळ्या गोष्टी दाखवल्या त्या सगळ्या गोष्टी एक एक करून त्याच्यामध्ये बांधल्या जातात. त्यानंतर अगरबत्ती लावली जाते 5 आणि त्या अगरबत्तीच्या धुरामध्ये ते ओटीत घेतलं जातं. सो इथे सगळेजण दोरे घेतात आहेत. त्यानंतर सगळ्या आरती वगैरे होती आणि इथे माझ्या जाऊबाई ओटीमध्ये दोरे घेतात आणि जसं आपण गौऱ्या घरात येताना बोलत असतो काय आलं, लक्ष्मी आली, कशाच्या पावलाने आली, हे 5 वेळा विचारलं जातं. त्यानंतर त्या दोन्हीचा अर्धा अर्धा भाग करून गौऱ्यांच्या डोक्यावरती ठेवला जातो. त्यानंतर एक शेवटची आरती होते. आरतीनंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे देऊन आपण गौऱ्यांची पाठवणी मग दिवसभरात कधीही करू शकतो, कारण की दिवसभरही भरपूर बायका येऊन बघून जातात आपलं गौऱ्यांचं डेकोरेशन वगैरे. सो आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्की कळवा आणि आत्तापर्यंतचे व्हिडिओ कसे वाटले हे